हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. अशा प्रकारे मंदिरात येऊन राहिल्यामुळे आमची बदनामी नाही होत आहे तर काय होत आहे? तू खरं तर सांगितलं नसशीलच ना की तू स्वतःच्याच घरी चोरी केलीयस. तुम्हाला चांगलंच माहितीये की मी काही केलेलं नाहीये. हे तुझं घर नाहीये, मंदिर आहे कल्याणी, आणि इथे तुझी मनमानी नाही चालणार. वा गुरु, मानलं पाहिजे तुम्हाला. मुलांना कसं फसवायचं, कसं बोलवायचं आणि त्यांना किडनॅप कसं करायचं. माझा पोरगा गायब झालाय साहेब. पण त्यात मी काय करू? पोरं तुम्ही जन्माला घालता, सोडून टाकता, हरवता, मग इकडे जातात तिकडे जातात. पोलीस काय करणार त्यात? असं नका बोलू साहेब, असं नका बोलू. अरे हे काय? याला बेशुद्ध कोणी केलं? इथे तर कोणीच नाहीये. मी जर या मुलांना इथेच सोडून गेले तर असं नको व्हायला की हे लोक मुलांना इथून घालवते. नाही नाही, मी काय करू? हा, मी पोलीस स्टेशनला फोन करते. हॅलो सर, सर मी आकांक्षा बोलते. सर मी समतानगरहून बोलते, शुगर मिलच्या मागच्या बाजूला. तुम्ही प्लीज इकडे लवकर निघून या. 2 गुंडांनी इथे लहान मुलांना किडनॅप केलंय. हां प्लीज. हां ओके. काळजी करू नका मुलांना, मी तुम्हाला सोडते. हां चला चला इथून. चला बाळांनो. म्हणजे ती तू आहेस जिने ही हिम्मत केली. मला तर वाटलं होतं की पोलीस वगैरे आले असतील, पण हे तर डोंगर पोखरून निघाला उंदीर. काळजी करू नकोस, पोलीस सुद्धा येतील. तू या मुलांना किडनॅप का केलंयस? खबरदार पुढे आलीस तर मागं हो, पुढे नाही यायचा. कळत नाही का? पुढे नको येऊस. हे बघ, पुढे नको येऊस. कोणा तुम्ही? सोडा मला. सोडा मला.
ए दयाल, कशाबाई बोलवलं इथं? दादा, माझा मुलगा बबलू, त्याला कोणीतरी किडनॅप केलंय. हो, बर 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 बर. तुझ्या पोरानं कोणीतरी किडनॅप केलंय. थट्टा करतोय स्वर माझी. दादा, मी थट्टा नाही करत आहे, हे खरं आहे. माझा मुलगा ट्युशनला गेला होता आणि बराच वेळ घरी नाही आला. तेव्हा आम्ही त्याला शोधायचा प्रयत्न केला, पण तेव्हा माझ्या घरी एक फोन आला आणि बोलला त्याने माझ्या पोराला किडनॅप केलंय. अच्छा, असं आहे तर. मग तर दयाल त्यांनी खंडणी बी मागितली असेल भैर. हा दादा, त्याला पूर्ण 30 लाख रुपये हवे आहेत. 30 लाख? हं? अरे काय येडबीड लागले का? हं? 30 लाख काय छोटी मोठी रक्कम आहे वय? हो दादा, मी पण विचार करतोय, इतके पैसे कुठून आणू? मला काही सुचत नाही की मी काय करू. अरे ते समजा ठीक आहे, पण यात आम्ही काय करायचं? काय करू शकतो? दादा, मी तुम्हाला नाही बोलणार तर कोणाला बोलवू? एक तुम्हीच तर आहे जे माझ्यासाठी धावून येऊ शकता, माझी मदत करू शकता. तुम्हीच तर आहे जे इतके पैसे मला देऊ शकता. असं आम्हासनी मूर्ख समजतो वैर? तुला वाटलं आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवू का? एक गोष्ट उमजत नाही दयाल. आता तूच सांग, तुझ्याकडे आहे काय कोणी तुझ्या पोरासनी किडनॅप कराय? अरे कुठं असं तर नाही ना की पैशाच्या लोभापायी तू आपल्याच पोरासनी किडनॅप करायचं नाटक केलं असेल? सुकन्या आमच्या कन्या. अरे कुठं असं तर नाही ना की पैशाच्या लोभापायी तू आपल्याच पोरासनी किडनॅप करायचं नाटक केलं असेल? नाही दादा, नाही. मी असं का करेन? पैक्या पै दयाल, पैक्या पै. हा पैका गोष्टच तशी आहे, भल्या भल्यांची झोप उडवणारा. मग तू कोण आहे रे? तुला काय वाटलं आमच्याकडं लई पैसा येतोय, मलिकाचं भंडार मोकळं झालंय आणि म्हणून ठरवलंस वात्या गंगेत आपण बी आधून घेऊ वैर? नाही दादा, नाही, हे खरं नाही. अरे दयाल, तुझ्यासारख्यांची लायकी आमासनी चांगलीच ठाव आहे आणि हे बी ठाव आहे की तुझ्यासारखी माणसं कुणाची बी नसत्यात. तुम्ही तर 2-2 पैशा करता स्वतःला ऐकणारी माणसं आहात. दादा, हीच किंमत आहे माझ्या इमानदारीची. नाही दादा, नाही, मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. इमानदारी? अरे कसली इमानदारी र? तुला काय वाटतंय दयाल, तू जे काम केलंस ते दुसरा कोणी करू शकला नसतं? अरे पैका फेकून आम्ही तुझ्या परीस 10 माणसं उभी करू शकतो. माझं काम करून तू काय माझ्यावर उपकार केलंस वैर? आपलं टकुर लय जोरात चालतं बघ. ही झाला की आपल्या संग नका करूच दयाल. विचार कर, जो माणूस मल्लिका सारख्या कपटी बाईला आपल्या तालावर नाचवू शकतो त्यांच्या समोर तू काय चीज आहे रे? काय बी नाही. हे बघ, तुझी पहिली चूक समजून आम्ही तुला माफ करतो. तुला तुझ्या कामाचा मोबदला मिळत त्यापरी जास्त काही विचार केलास किंवा हुशारी केलीस तर ठाव न मी कोण आहे. येतोय म्या.
देव जाणे ही आकांक्षा कुठे अडकली, अजून कशी आली नाही. सुनबाई, तुझ्या अशा काळजी करण्याने आकांक्षा परत येणार आहे का? थोडा वेळ अजून वाट बघ. आई, का कुणास ठाऊक मला खूप काळजी वाटते. क्षणभरही थारा होत नाहीये. एक काम कर सुनबाई, भुवनेशला फोन लाव बर. कदाचित तृष्णाला भेटायला आकांक्षा मंदिरात गेली असेल. नाही आई, मी भाऊसाहेबांना फोन केला होता, पण आकांक्षा नाहीये तिथे. मग तुझी चिंता योग्यच आहे. मला तर वाटत होतं की आकांक्षा तृष्णाला भेटायला मंदिरात गेली. आई, ना तिचा फोन लागत आहे आणि ना ती फोन करत आहे. मी काय करू? हे परमेश्वरा, आधीच आम्ही खूप संकटांना तोंड देतोय. देवा, माझ्या नातीचं रक्षण कर. सुकन्या आमच्या कन्या. हे तुम्ही खरंच धाडसाचं काम केलं. तो योग्य वेळी फोन केला नसता तर मुलांचा जीव धोक्यात गेला असता. थँक्यू हवालदार साहेब. माझी फक्त एवढीच इच्छा आहे की ही मुलं सुखरूप त्यांच्या घरी पोहोचावीत, कारण ह्यांच्या आई वडिलांना खूप काळजी वाटत असेल. आम्ही यांना यांच्या घरापर्यंत सोडूच. तुम्ही तुमचा ऍड्रेस इकडे लिहून द्या. गरज भासली तर तुम्हाला पुन्हा यावं लागेल. ठीक आहे. आता तुम्ही जाऊ शकता. थँक्यू. दीदी, तुम्ही आमचा जीव वाचवायला स्वतःच्या जीवाची काळजी पण नाही केली. बेटा, जे दुसऱ्यांना मदत करतात देव स्वतः त्यांना मदत करतो, कळलं? आणि आणखी एक गोष्ट, आता असं पुन्हा कुणाशी बोलू नका हं. मला म्हणायचंय की कुणाही अनोळखी व्यक्तीशी बोलू नका आणि त्याच्या बोलण्यावरही विश्वास ठेवू नका. ओके, बाय बेटा. या मुलांना काहीतरी खायला द्यायचं. जा मुलांना, जा जा. किती उशीर केलास आकांक्षा? कुठे होतीस अजून? किती काळजी वाटत होती. आई, मी सगळं सांगते. आधी बसू देशील का मला? बरं बस. मी सुद्धा ना आल्या आल्या सुरू झाली. बोल, काय सांगायचंय? ऍक्च्युली आई, आज मी ट्युशन संपवून निघाले आणि पाहिलं की ओ माय गॉड, हा तर तोच माणूस आहे ज्याने त्या मुलाला किडनॅप केलं होतं. मला या माणसाचा पाठलाग करायलाच हवा. तेव्हाच मला नेमकं कळेल की याचा हेतू काय. ये. काका, तुम्ही मला हे कुठे घेऊन चालला आहात? अरे घाबरू नकोस बेटा, तुझंच घर आहे.
हो, ही तू आहेस तर जिने ही हिम्मत केली. खबरदार पुढे आलीस तर. मागे हो, पुढे नको येऊ. हा? ए कोण आहे तुम्ही? ए सोडा मला. ए सोडा मला. मुलांना सोडवून तू खूप छान काम केलंस बेटा. पण तुला एकदाही असं वाटलं नाही की तुला काय झालं असतं तर आमची काय अवस्था झाली असती? आई, मला काहीही झालं नसतं. आणि तुला तर माहितीये की बाबांनी मला नेहमी हेच शिकवलं, जेव्हा आपण दुसऱ्यांना मदत करतो तेव्हा देव स्वतः आपली मदत करतो. तुला आणि तुझ्या बाबांना दुसऱ्यांकरता आपला जीव धोक्यात घालायची खूप सवय आहे. आणि काही सांगायला गेलो ना तर चांगुलपणाचे धडे द्यायला लागता. आई, बाबांचा हाच गुण तर तुला आवडतो ना, म्हणूनच तू त्यांची साथ 7 जन्मांपर्यंत मागतेस, हो ना? आई, आजी कुठे दिसत नाहीये. अगं तू आली नव्हतीस ना, म्हणून त्यांना काळजी वाटत होती. त्या देवघरात जाऊन तुझ्यासाठी प्रार्थना करतायत. मी त्यांना सांगून येते तू आली आहेस म्हणून. सुकन्या आमच्या कन्या. पूजा, ए पूजा. काय झालं आई? कशाला आरडाओरडा करतेस? ओरडते? मी ओरडते? अगं तुला दिसत नाही मी बाहेरून आले, पाणी द्यावं. ओरडते म्हणे. हिला पण अक्कल नाही अजिबात. तोंडाला येईल ते बडबडत असते. घे पाणी पी. आई, आता शांतपणे बस आणि सांग काय झालंय. इतकी रागवलेली काय आहे? आरामात तर मी तेव्हाच बसेन ज्यावेळी मला तिला तिची जागा दाखवता येईल. तिला? कोणाला आई? कोणाबद्दल बोलतेस तू? त्या तृष्णाबद्दल. माहितीये मंदिरात काय झालं? तुझ्या आईलाही दया नाही आली तुला या अवस्थेत बघून. हा, की तिने पण तुला या अवस्थेत राहायला सोडून दिलं. निघ इथून, आत्ताच्या आत्ता निघ. पण आई, मी माझ्या घरी नाही जाऊ शकत. मी माझ्या आई बाबांना अजून दुःख नाही देऊ शकत. अशी कशी नाही जाणार? निघतेस की नाही? चल निघ इथून. आई, आई माझा हात सोडा. चालती हो इथून. आई, हे तुझं घर नाही, मंदिर आहे कल्याणी. आणि इथे तुझी मनमानी नाही चालणार. मी तर तुला पहिल्यांदाच सांगितलं होतं आई, जोपर्यंत बाबा तिच्या बरोबर आहेत तिचा माज असाच कायम राहील. अगं तिला तर असं वाटत असेल की ती आता या घरात परत येऊ शकते. तू बरोबर बोलत होतीस पूजा. आता आपल्याला काही ना काही करावंच लागेल, तेही लवकरात लवकर. पण कसं आई? आता तर ती या घरात पण नाहीये, जेणेकरून आपण तिला त्रास देऊ शकू, नाहीतर लाचार करू शकू. नाही पूजा, आता अशा प्रकारच्या लहान मोठ्या चालींनी काहीच होणार नाही. आता आपल्याला कोणती तरी नवीन चाल चालावी लागेल. आणि त्याकरता मला अपूर्वशी बोलावं लागणार आहे. चाल? कोणती चाल आई? आणि काय बोलणार आहेस तू दादाशी? घटस्फोटाचं. यावेळी अपूर्वशी बोलून घेऊन तृष्णाकडे घटस्फोटाचे कागद पाठवे.
आणि जर तृष्णाने त्याच्यावर साईन केली तर मग बघ, आपल्या सगळ्या अडचणी दूर होतील आणि त्याही कायमसाठी. हो आई, हाच योग्य मार्ग आहे. आता तू लवकरात लवकर दादाशी अशा पद्धतीने बोल की तो स्वतःच घटस्फोट द्यायला तयार झाला पाहिजे. हो स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या.